हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. पहा मित्र, 2025 मध्ये पोलीस भरती या ठिकाणी निघालेली आहे. मोठी महाभरती आहे आणि या महाभरतीसाठी आपण ग्राउंडली पाहिलं असता, फिजिकली पाहिलं असता तर आजचा विषय टॉपिक पाहणार आहोत मित्र. महत्त्वाचा आहे ते म्हणजे 1600 मीटर किती वेळामध्ये आपण पार केला असता आपला किती मार्क पडतात ते. म्हणजे हे 20 मार्कासाठी असते. 20 पैकी 20 कशा पद्धतीने आपण टायमिंगनुसार घेऊ शकतो मित्र. हो ओके, हे आपल्याला पाहायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना आहे, जर तुम्ही चॅनल नवीन असाल आता आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या मित्र. हो ठीक आहे, चला तर पाहूया. तर पहा तुमच्या समोर या ठिकाणी बघा 1600 मीटरचा आहे. 1600 मीटरला किती वेळामध्ये किती गुण मिळत असतात ते आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी. ओके मित्र, पोलीस भरती तो महिला असेल 5 मीटर जर तुम्ही 10 सेकंदामध्ये पार केली, किती 5 मिनिट 10 सेकंदामध्ये तुम्ही 1600 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर आणि 100 मीटर 1 किलोमीटर लक्षामध्ये अशा पद्धतीने तुम्ही जर पार केलं तुम्हाला 20 मार्क कन्फर्मच पडतात. ओके, हे टेस्ट टार्गेट आहे त्यांचं. ओके, परंतु या ठिकाणी मित्र जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंद ते 5 मिनिट 30 सेकंदामध्ये तुम्ही जर पार केले किंवा त्या ठिकाणी हे केले तुम्हाला 18 मार्क या ठिकाणी पडतात ते पोलीस भरतीसाठी. ओके, त्याचबरोबर 5 मिनिट 30 सेकंद ते 5 मिनिट 50 सेकंदापर्यंत तुम्ही पार केले तर तुम्हाला मित्र या ठिकाणी 16 मार्क पडत असतात. अशा पद्धतीनं मार्क घ्यायचे असतात ते. आता तुम्ही ठरवायचं तुमचं टायमिंग काय आहे ते. ओके, इथपर्यंत योग्य आहे. जर मित्र तुम्ही 5 मिनिट 50 सेकंदामध्ये म्हणजेच यातील 10 सेकंद कमी किती 6 साठी, तर तसेच या ठिकाणी 6 मिनिट 10 सेकंदामध्ये पार करत असाल तर तुम्हाला 14 मार्क पडतात. ते किती मार्क पडतात ते 14 मार्क. आता लक्षात घ्या मित्र, हा 6 ते 30च्या तुम्ही मध्ये येत असाल तिथपर्यंत तुम्ही येत असाल तर तुम्हाला 12 मार्क या ठिकाणी पडत असतात ते. ओके, लक्षात घ्यायचं. आणि 6:30 ते 6:50 पर्यंत तुम्ही येत असाल तर तुम्हाला 10 मार्क कन्फर्म पडतात. कितीपैकी 20 पैकी. आणि 6:50 ते 7:10 पर्यंत ते येत असेल तुम्हाला अशा पद्धतीनं 8 मार्क पडतात. आणि तुम्ही 7:10 ते 6:30 पर्यंत आला मित्र हो तुम्हाला 6च मार्क पडतात. आणि तुम्ही 7:30 ते 7च्या कमी येत असाल तर मित्र हो तुम्हाला 0 मार्क पडत असतात. कितीपैकी तर 20 पैकी तुम्हाला 0 मार्क पडतात. जर तुम्ही 7:30 ते 7पेक्षा कमी येत असाल म्हणजे 7:30 धरा हा टार्गेट, इथपर्यंत तुम्ही येत असाल तुम्हाला इतके मार्क पडतात मित्र. म्हणजे तुम्हाला मला सांगायचं आहे 5 ते 10 सेकंदामध्ये आला तर 20 पैकी 20 तुम्हाला मार्क पडत असतात. आणि 1600 मीटरसाठी. आणि लक्षात ठेवायचं. आणि त्याचबरोबर तुम्ही 7 मिनिटामध्ये 7.5 मिनिटामध्ये येत असतात तुम्हाला 0 मार्क पोलीस भरतीसाठी पडतात. म्हणून तुम्हाला तुमच्या टायमिंगनुसार या ठिकाणी लक्षात ठेवायचं की तुम्हाला या ठिकाणी किती मार्क पडतात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर तुम्ही या ठिकाणी 20 पैकी 20 कसं घेऊ शकता, तुमचा स्टॅमिना कसा वाढवू शकता या पाहायचं. टायमिंगनुसार आहे तर टायमिंगनुसार मार्क पडतात. 1 2 3 4 5 6 7 8 टायमिंग सांगितल्या. या 8 टायमिंगापैकी तुमची टायमिंग कोणती आहे बघायचं. आणि तुमचे जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी कशा पद्धतीनं वाढल्या जातील या पाहायचा. लक्षामध्ये तुम्हाला कमीत कमी या इथपर्यंत राहावं तुमची टायमिंग. ओके, अशा पद्धतीनं 14+ नाही कमीत कमी 12पर्यंत आलं तर तुमचं क्वालिफाय महत्त्वाचं आहे. तर क्वालिफाय होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 12 आले तुमचे, बाकीचे गोळामध्ये 12 आले लक्षामध्ये, बाकीचे 10 आले तर तुमचे व्हायलाच किती 34 मार्क लक्षामध्ये. अशा पद्धतीने 34 जर तुम्ही येत असाल तर तुमचं लोमध्ये आहात, तुम्ही लो बजेट आहे तुमचा या ठिकाणी बरोबर. म्हणजे 34 येते म्हणजे तुम्ही 9च्या बरोबर आहे. 34 हे महत्त्वाचं नाही. आजच्या कंडिशनमध्ये 40+ असेल तोच विद्यार्थी या ठिकाणी काय आला या ठिकाणी तुमचं क्वालिफाय व्हायला. ते क्वालिफाय होणे गरजेचं आहे. क्वालिफाय झाला तरच बरोबर आहे नाही मित्र हो. अशा पद्धतीनं बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोळा 12 जातो, रनिंग टॉपमध्ये येते 20. कारण की तो काय त्याचं वजन कसं असते, हलकं असते, स्टॅमिना थोडंसं जास्त असते
कशामध्ये रनिंगमध्ये अशा पद्धतीने होत असते, बाकीचे या ठिकाणी तुम्हाला 10 मार्क पडत असतात. ते असं तुम्ही या ठिकाणी होत असाल मित्र हो, तर या ठिकाणी तुमचं किती येते 42 प्लस येते, लक्षात ठेवायचं. आणि बाकीचे इव्हेंट पाहिले तर गोळा तुमचा 20 पैकी 20 गेला आणि त्याचबरोबर 12 मार्काचे तुमची रनिंग आले आणि याच्यामध्ये 10 पैकी तुमचे 8 जरी आले, अशा पद्धतीनं काही हरकत नाही, लक्षामध्ये काही हरकत नाही. आता हे तुमचे किती वाले 40 वाले, म्हणजे 40पर्यंत जर तुमचं क्वालिफाय निश्चित आहे, क्वालिफाय करू शकता. म्हणून ह्या ठिकाणी तुमचं लक्षात ठेवायचं की हे तुमचं रनिंग आहे. रनिंगवर तुम्ही जास्त फोकस करत असाल तर मित्र हो, रनिंग आणि गोळा अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की हे 20+20 आहेत मित्र हो. काही जण विद्यार्थी 20+20 40 घेतात ते आणि बाकीच्या रनिंगमध्ये या ठिकाणी 8 घेतात ते. अशा पद्धतीने टार्गेट 48 टार्गेट प्लस गेले वर्ष चाललं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं. ओके, मग तुम्हाला की नाही कोण्या याच्यामध्ये तुम्ही बसू शकता टायमिंगमध्ये, त्या टायमिंगनुसार तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. बाकीचा भाग पुन्हा बघूया. आपल्या चॅनल नवीन असाल तर पहा, मागले व्हिडिओ पहा. या ठिकाणी तुम्हाला सर्वसाधारण पद्धतीनं सर्वसाधारण उमेदवारांना कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलं आहे, ते पाहू शकता तुम्ही जाऊन. तर पहा, आता पुढचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे की महिला उमेदवारांसाठी जे लेडीज आहे ते विद्यार्थिनी आहे, त्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, कुठं फॉर्म भरायचं आहे, कुठं फॉर्म भरायचं नाही, हे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. जास्तीत जास्त महिलेसाठी जागा नसून संपूर्ण साठी 2000 प्लस जागा आहेत, ते म्हणजे मुंबईमध्ये. मुंबईमध्ये किती मोठी गर्दी होऊ शकते, त्या ठिकाणी किती मोठी स्पर्धा वाढेल सांगता येत नाही. तुमची मेंटली म्हणजे फिजिकली आणि लेखीची तयारी चांगल्या पद्धतीनं असेल, ते बी 40+ ग्राउंड असेल आणि 70+ तुमची लेखी असेल, तरच मुंबईमध्ये फॉर्म भरा. कारण की जास्तीत जास्त धावपळ ही मुंबईच्या मार्गाने काय विद्यार्थ्यांची होत आहे, यांचं महत्त्व फॉर्म भरत असताना तुमच्या वैचारिकच्यानुसार म्हणजे वैचारिक भावनेनुसार त्या ठिकाणी फॉर्म भरा. कारण की यानं चांगलं त्यानं गेलं नाही, तुमची तयारी कशी आहे, तुमची तयारी चांगली ठेवा आणि त्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा मित्र. कोणतीही गडबड करू नका, फोन व्हेरिफिकेशन चांगलं करा आणि त्याचबरोबर अचूक पद्धतीनं फॉर्म भरायला सुरुवात करा. कारण की एक चूक तुमची या ठिकाणी आयुष्याची माघार घेऊ शकते, म्हणून त्या ठिकाणी चूक करू नका. घाई आणि गडबडीमध्ये कोणतेही काम करू नका आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तयारीला लागा. कारण तयारीसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त काही दिवस बाकी आहेत. त्या दिवसामध्ये आलेल्या संधीचं सोनं कसं करता येईल हे फक्त आणि फक्त तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून मित्र, आलेली वेळ आणि गेला टाईम पुन्हा येणार नाही, म्हणून या ठिकाणी सावध व्हा आणि लागा तयारला येथून. ठीक आहे, बाकीचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढच्या